नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे गूळ घालून मिक्स पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप किसलेला गूळ घेतलेला आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा कप डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे, 1 छोटा चमचा इलायची पावडर, 1 चमचा पांढरी तीळ घेतलेली आहे, 1 छोटा चमचा खसखस घेतलेला आहे। एका पॅन मध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे। आता यामध्ये 1 कप किसलेला गूळ टाकायचा आहे। गूळ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे। तर याची पाक न बनवता फक्त 1 उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे मी 1 उकळी काढून घेतलेली आहे। तर लगेच गॅस बंद करून आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। एका बाउल मध्ये 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आता यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे, अर्धा कप डेसिकेट कोकोनट टाकायचा आहे, 2 चमचे मैदा टाकायचा आहे, 1 चमचा पांढरी तीळ टाकायची आहे, 1 छोटा चमचा खसखस टाकायची आहे, 1 छोटा चमचा इलायची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर इथे मी उकळून घेतलेलं पाणी पूर्णपणे थंड करून गाळून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला या पिठात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना यामध्ये उकळून घेतलेलं पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता हे आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटाच्या नंतर आता आपण लगेच पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यात 1 पळी भरून मिश्रण टाकायचं आहे। तर हे मिश्रण टाकताना एकाच जागेवर टाकायचं आहे। मिश्रण टाकून झाल्यानंतर गॅस मीडियम हीटवर ठेवून आता हे आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पुरी एका बाजूने छान अशी तळल्या गेलेली आहे। तर आता याची आपल्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पुरी छान अशी तळल्या गेलेली आहे। तर आता यातलं तेल नितळून एका डिश मध्ये काढून घेऊ। तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे। तर पुऱ्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेल्या आहे। तर पुऱ्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेल्या आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।